सर्वांना रामकृष्ण हरी. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सप्रेम जय हरी, रामकृष्ण हरी. आज आपला वारीचा पहिला दिवस. काल 6 दिवसाची वारी असते आमची, पण 6 दिवस इथून 100 किलोमीटर असल्यामुळे पण काल मी नाही जाऊ शकले, सो मी आज जॉईन होत आहे. तर आजपासून आपल्या वारीला सुरुवात. जय हरी. रिंगणातील कार्यक्रम. ह्या रिंगणामध्ये संगीत कार्यक्रम होणार आहे. आपण जसा इतर वेळेस खेळतो ना, तसा संगीत कार्यक्रम. ज्याच्या हाती तो चेंडू लागेल त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. आपल्या कोपरेगावच्या दिंडीचे अध्यक्ष बाबूरावजी हेडे साहेब, रणसिंग साहेब, शिंदे साहेब, हे सर्व काही प्रतिष्ठित लोक या ठिकाणी आलेले आहेत. हे सर्व काही साहित्य संमेलनामध्ये बसणारे लोक आहेत. आता मी त्यांच्या पुढे बोलणं म्हणजे एक भर पावसात मोठ आणण्यासाठी पाहिजे माणसाला. फक्त लहानपणा पुढे व्हायचं, एक जेव्हा पुढे एक लहान व्हायचं, एक गुरु पुढे एक लहान व्हायचं आणि एक आईबापा पुढे एक लहान व्हायचं. जेव्हा पुढे लहान व्हायचं म्हणजे कसं माहिती आहे? अरे अरे मानसा तू वेडा का तुला रे, अरे अरे मानसा तू वेडा का तुला रे, जेव्हा पुढे माणूस आला पाचोळा रे, जेव्हा पुढे माणूस आला पाचोळा रे. जेव्हा पुढे माणूस पाल पाचोळा म्हणून जेव्हा पुढे एक लहान व्हायचं, एक गुरु पुढे लहान व्हायचं. गुरु म्हणजे आपण एक चिखलाचा गोळा असतो. लहानपणी ज्यावेळेस आपला जन्म झालेला असतो त्यावेळेस आपण चिखलाचा गोळा असतो आणि त्या चिखलाच्या गोळ्याला आकार देण्यासाठी गुरुची फार गरज असते आणि गुरुजी आपल्याला बनवत असते. म्हणून गुरुजींचा एक गुरुजी पुढे एक लहान व्हावं. एक असंच तुम्हाला उदाहरण सांगतो गुरुजीचं. गुरुपाशी एक असा तालमीतला एक शिष्य होता. तो महाराष्ट्र केसरी झाला आणि महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर तो गुरुकडे आला आणि गुरुला म्हणला, गुरुजी मी महाराष्ट्र केसरी झालोय. मला मी पण ऐकलंय, मला तू महाराष्ट्र केसरी झालाय म्हणून मी पण ऐकलंय, मला काय हरकत नाही, ठीक आहे बरं. म्हणला मग काय आता? मला काय नाही, मला आता शेवटी मला तुमच्या संग मला कुस्ती खेळायची. म्हणला गुरु संगच, मला तुमच्या बाकी माझं काय नाही, मला गुरु संगच कुस्ती खेळायची. मला का मला मी तुझा गुरु आहे, गुरु असू नका पुण्यासोबत माझं पण मी करल घेणार. मला काय हरकत नाही, उद्या सकाळी म्हणला आपण कुस्ती खेळूया. दुसऱ्या दिवशी सकाळी शिष्य आणि गुरु एका तालमीमध्ये कुस्ती खेळायला गेले. कुस्ती खेळताना त्या गुरूंनी अक्षरशः पुरुषांना त्याला 2 मिनिटातच 4 मुंडी चित केलं. तर तो शिष्य त्या गुरुला काय म्हणला, गुरुजी तुम्ही किती खोटे आहात म्हणला का? मला तुम्ही ज्यावेळेस मी तालमीत आलो त्यावेळेस तुम्ही काय म्हणला होता, मी तुला पूर्ण डाव शिकवील, पण तुम्ही आज मला ज्या डावाने पाडलं ते डाव तुम्ही शिकवला नाही म्हणला. आज तुम्ही ज्या डावाने मला पाडला ते डाव मला शिकवलं नाही म्हणला, तुम्ही खोटेच म्हणला. नाही मला अजून एक डाव आहे म्हणला, ते अजून तुझ्यासाठी राखून ठेवलं म्हणला, कारण का तुला हे कधीतरी कळ येणार आहे म्हणला, म्हणून हे डाव राखून ठेवलं. म्हणून लहानपण हे गुरुच्या पुढे व्हावं. आणि हे तर तिसरं तर काय आईबापाच्या पुढे लहान व्हायचं तर काय सांगायची गरजच नाही, हे सगळ्यालाच माहिती असतं. म्हणून सगळ्यांनी लहानपण पुढे घ्यावं, एक गुरु पुढे घ्यावं, एक देवा पुढे घ्यावं आणि एक लहानपण आईबापा पुढे घ्यावा. लहानपण गीत सादर करतो. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरयार बाप्पा मोरयार, चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरयार बाप्पा मोरयार, चरणी ठेवी तो माथा. गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून हा परमर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी गाथा, बाप्पा मोरयार बाप्पा मोरयार, चरणी ठेवी तो माथा.
समुद्राची लाट आली, त्याची एक चप्पल पाण्यात गेली, त्यांनी वाळूवर लिहिलं समुद्र चोर आहे. एक मच्छीमार समुद्रात गेला, त्याला मासे मिळाले, त्यांनी समुद्रावर लिहून त्या वाळूवर लिहिलं समुद्र अन्नदाता आहे. एका आजीचा मुलगा समुद्राच्या लाटेत वाहून गेला, आजीने लिहिलं समुद्र खुनी आहे. एक साधू म्हणजे समुद्राच्या किनारी फिरत असताना त्याला शंख शिंपले, त्याच्यात मोती सापडले, त्यांनी त्या ह्याच्यावर लिहिलं समुद्र दानशूर आहे. मित्रांनो, एक लाट आली आणि सगळं पुसून गेलं. त्या समुद्राला काही देणं घेणं नाही, कोण काय म्हणाला. जीवन जगत असताना असं जगा, कोण काय म्हणतं याच्याकडे न बघता आपण सरळ मार्गाने जा. व्हेरी गुड. ते करीत आहेत मिठू मिठू, कुणाच्या तरी इशाऱ्यावर ते करीत आहेत मिठू मिठू. किती बोहळा आहेस रे देवा, तू ऐकतोस मिठू मिठू. दर्शन रांग पोचली गोपाळपुराच्या वेशीवर. दर्शन रांग पोचली गोपाळपुराच्या वेशीवर. रात्रभर चुळबुळतोस तू या कुशीवर त्या कुशीवर. भल्या पहाटेची चाहूल घेत, भल्या पहाटेची चाहूल घेत राहतोस उठू उठू. किती गोळा आहेस रे देवा, तू ऐकतोस मिठू मिठू. त्यांना ताटकळत ठेवून उपटुंबांनी गाभारा भरतो. भक्तांना ताटकळत ठेवून उपटुंबांनी गाभारा भरतो. पूजाला पुरता वारकऱ्यांचा प्रतिनिधी घेतला जातो. त्यानंतर किती गोळा आहे देवा, मला पावशील का, दुःख झाला म्हणत्या ते धावशील का. पैसा तो अन्यायाचा करी खळबळ, गावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. पैसा तो अन्यायाचा करी खळबळ, तेरी देवा मला पावशील का, दुःख झाला म्हणत्या ते धावशील का. चोरी करून चोर दूर पळतो, सोशयाने गरीबाला मार मिळतो. चोरी करून चोर दूर पळतो, सोशयाने गरीबाला मार मिळतो. नाचकिती त्यांना आळा घालशील का. मित्रांनो, आता कार्यक्रम होता रिंगण घ्यायचा आणि त्या कार्यक्रमामध्ये कसा पावसाळ्यात जोर लावलाय, कशी माणसं पळतात सैरा वैऱ्या. बघा हे बघा आमचे काय म्हणतात ते चोपदार सगळे माणसं पळायला लागले पावसामुळे. म्हणला जोड पब्लिक झाली सैरा वैरा. भारी आहे जाऊ.
बक्षीस समारंभ, यांना बक्षीस मिळालं आहे. या जोडींनी फुगडी खेळल्यामुळं बक्षीस समारंभ झालेला आहे. हे पहा त्यांच्या हातात गिफ्ट आहे. समारंभ बघा, बक्षीस पण देण्यात येत आहे. मित्रांनो, इथं ना तुकाराम महाराजाचं, संत तुकाराम महाराजाचं कीर्तन व्हायचं या ठिकाणी असं म्हटलं जातं. तो हा वाडा आहे. ह्या वाड्यात कीर्तन व्हायचं महाराजांचं, तुकाराम महाराजांचा वाडा. इथे कीर्तन व्हायचं. तुकाराम महाराजांची पायी दिंडी इथे मुक्कामी असायची ह्या वाड्यामध्ये. तोच हा वाडा आहे. तो वाडा मित्रांनो, करमाळा तालुक्यामधील वडशिवणे हे गाव आहे. हे वडशिवणे गावामध्ये इथे संत तुकाराम महाराजांचं कीर्तन व्हायचं. त्याच वाड्यामध्ये आम्ही थांबलेलो आहे. आज दिंडीचा दुसरा मुक्काम. तर वडशिवणे ह्या गावामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन व्हायचं. त्याच वाड्यामध्ये आम्ही इथे आमच्या दिंडीतल्या दिंडीपैकी महाराजाचं एका कीर्तन होणार आहे. विलास महाराजांचं कीर्तन होणार आहे. पहा वाडा, पहा जुना वाडा कसा झाला एकदम. पहा रिपेरिंगला आलेला वाडा आहे ते बघा. पायऱ्या उतरायला हे पहा, यांचं जुन्या पद्धतीचं हे कपाट. राजांचे फोटो, छत्रपती. तुकाराम महाराजांचंच आहे का? पहा इथं तुकाराम महाराजांचं कीर्तन व्हायचं. पहा ह्यांचं हे तुकाराम महाराजांचं कीर्तन व्हायचं. हा वाडा, एवढा एकच वाडा राहिलेला आहे. 64ला बांधलंय. कधी जाय 64 साली बांधलंय. हा हा, म्हणजे जवळपास आता 56 वर्ष झाले. 54. अच्छा अच्छा. 1956 सालचा वाडा. 60 वर्ष झाले. 60 वर्षापूर्वीचा वाडा. हो, आता गावातलं हे पहा, हे वाडा उघडून दाखवत आहेत. पहा यांचं साहित्य संमेलन. हो, बाहेर देशी का? बाहेर घे. मी घेतो. तुम्ही उभा राहा. नाही, मदत करतो ना आम्ही. पहा यांची प्रॉपर्टी, पौराणिक खजाना. बापरे, किती टाळ, पकवाज, मृदंग, सगळं काही यांच्याकडे अवेलेबल आहे. सगळे लिखापडी काढायला उजव्या भुजोर एक आहे, डाव्या भुजोर एक आहे. त्याला चित्र आणि गुप्त म्हणजे ते आपला सगळा कारभार लिहून गेला. आणि आपल्याला कोणा जायच्या टायमाला ती लिहिलेली चिप आहे ना, ती सरकी देत नव्हती. मग आपली पहिली दावती महाराज जर शेवट पत्र दुसऱ्या करा द्यायची वापस ठेवली असली ना, मग त्या दरवाज्यावर त्याला पश्चिम, पूर्व, दक्षिण, उत्तर असे 4 दरवाजे. मग त्या काचेवर जशी बसंती नाचली ना, तसं तिकडून काट्याच्या फसावून चालावं लागतं त्याला. दुसऱ्या तला दिलेला माणूस इतकं सोपं वाटतं का? काट्यातनं, फसातनं, इस्तवातनं चढी देते. यमाची, किंकर, राम नामाची आणि पवित्र तुळशीची आणि पवित्र कपाळाच्या गांडाची कोणीच चोरी करू शकत नाही महाराज. त्यात तेवढी ताकद आहे.
पुंड भाल कंठी सोडी माळ कडी काळ तया भेणे म्हणून काळाला आपल्याकडनं येऊन द्यायची कारण आहेत ना. फक्त हे काम करा, संत महात्म्याला माना, आई पण संपवायचे. एक दिवस ही नाटकाचे पार्टी संपणारे महाराज, पडदा पडणारे नाटक खलास होणार. मित्रांनो, आपली इथे शाळेमध्ये सोय झालेली आहे झोपण्याची. मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये सोय झालेली झोपण्याची. थोडी थोडी करून मी तुम्हाला संपूर्ण दिनचर्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे आपल्या बॅगा, आपली चटई आणलेली आणि हे एक आणले पांघरायला. आता मी थोडंसं गाऊन वगैरे घालणार आहे. जरा माणसं आहेत, माणसावर बाहेर गेले की मी गाऊन आणलेलं आहे. मला गाऊन घातल्याशिवाय झोप येणार नाही आहे. तर मित्रांनो, मी आता तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.